हा टॉप दाखवते ना, त्याच्यामागचं कारण म्हणजे हा मी 4 ते 5 वर्षानंतर आज परत घातला आणि प्रत्येक वेळी ना पैसे जास्त देऊन घेतलेले कपडेच एकदम जास्त क्वालिटीचे असतात, असं कधीच नसतं. कारण हा टॉप ना खूप कमी प्राईसमध्ये घेतला होता आणि आता 4-5 वर्षानंतर घातलाय, तरी पण एकदम भारी वाटत होता, नवीनसारखा एकदम. बाहेर निघालो होतो मुंबईमध्ये सगळीकडे असं खोदकाम चालू आहे आणि म्हटलं आता ट्रॅफिकमध्ये फसण्यापेक्षा ना आपण मेट्रोने जाऊया. तर ऑटोने जा किंवा बाईकने जा, कसंही जा, ट्रॅफिकमध्ये असं ना तसं फसायलाच होतं. म्हणून आम्ही माझ्या नंदुबाईकडे निघालो होतो. ईस्टलाच जायचं होतं, पण एकच स्टेशन आहे मध्ये, तरी पण म्हटलं चला जाऊया मेट्रोने, कारण समर्थला पण आम्ही आत्तापर्यंत कधी मेट्रोने घेऊन गेलो नव्हतो. त्यानंतर इथे मेट्रो स्टेशनच्या इथे वर आलो, तिकीट्स वगैरे काढल्या आणि इथे वरती ना बुक स्टॉल पण असतो. तर तिथेच हे म्हणजे बाप-लेकी ना सगळं बघत होते. बुक स्टॉलमध्ये सगळे त्यांना आवडीची पुस्तकं वगैरे. म्हणजे इथेच त्यांनी खूप टाईम घालवला. कारण संध्याकाळ पण होत आली होती. म्हणजे पूर्ण 7 वाजत आले होते, तरी आम्ही इथेच होतो. त्यानंतर बघितलं काय-काय आणि म्हटलं चला आता जाऊया. त्यानंतर वरती गेल्यानंतर माहिती आहे, वरतून ना मुंबई बघण्याची एक वेगळीच मजा आहे. तुम्हाला मी दाखवेल आता बघा. आणि इथून ना पूर्ण दिसतं. म्हणजे आपल्याला ना असं कधी-कधी वाटतं ना, की आपण कुठे राहतो ना, ती पण बिल्डिंग दिसते. असं भारी वाटतं बघायला आणि कधी-कधी हे असं बघायला पण खूप एक्सप्लोर करायला मजा येते. त्यानंतर मग मेट्रो यायचा पण टाईम झाला आणि लगेच बघा मेट्रो पण आली आणि समर्थ म्हणजे एवढ्या जवळून काहीतरी येतंय हे बघून एवढा असा म्हणजे हे होत होता, म्हणजे कुठे इकडे बघू की तिकडे बघू असं झालं होतं. त्यानंतर आतमध्ये गेल्यावर पण त्याला एकदम भारी वाटलं. काहीतरी लोकलने आम्ही एकदा दोनदा त्याला घेऊन गेलोय, पण असं मेट्रोने नाही. मग नंतर एक स्टेशनवर सगळे उतरले पण आणि पूर्ण खाली पण झाली ट्रेन आणि झप करून ना कधी स्टेशन आलं आम्हाला समजलंच नाही. त्यानंतर आम्ही पण म्हणे इथे उतरलो आणि मेट्रो निघून गेल्यावर समर्थ बघतच राहिला की कुठे गेली करून. आणि त्यानंतर मग आम्ही खाली वगैरे आलो. लगेचच इथे विदूचा फेव्हरेट आपला बर्गर किंग दिसला आणि ते लोकं बोलले, की तसं तर ते म्हणजे एक बर्गर घेतला तर त्याची प्राईस खूप होती. पण त्यांचं ॲप एक होतं ना, ते डाउनलोड केलं ना, तर त्याच्यावर 2 बर्गर, 1 फ्रेंच फ्राईज आणि कोक असं सगळं भेटलं होतं. आता कुठे पण जा, इकडे असं काही दिसलं ना, की माझी नजर जातेच आणि मग ह्यांना बोलली, "चला लसूण पण संपले." इथे ₹100 किलोने होती, ती घेतली. ताईंच्या घरी आलो. ताईंनी पण छान खायला वगैरे बनवलं. ते सगळं खाल्लं. जास्त काही इथे शूट केलं नाही. प्रत्येकजण कम्फर्टेबल असं असेल असं नसतं ना कॅमेरासमोर. समर्थाची मजा तर चालूच होती. गेल्यापासून त्याच्याकडे बघून ते लोकं खूप हसत होते. कारण एक-एक असं करून दाखवत होता त्या लोकांना तो. आणि त्यानंतर मग ऑटो पकडली. घरी आलो बिल्डिंगच्या इथे खाली आणि धुरंधरचं जे गाणं आहे ना, ते फेमस आहे. त्याच्यावरच विदूचा हा डान्स चालू होता. चलो